जैन मास्टर भंते सुदर्शन यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलू इच्छितो. धन्यवाद. येताना बॅटरी नगर परिषदेच्या निमित्ताने बॅटरी घेऊन चार्जिंगची उपस्थित मंचावरती सर्व विचारवंत, आपण सर्व सुज्ञ भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानाच्या अंतर्गत ही परिषद या ठिकाणी आयोजित केली आहे. या परिषदेचं जे प्रमुख लक्ष आहे, जो वर्ग संघर्ष चाललेला आहे, या वर्ग संघर्षामध्ये एकीकडे सर्व मनुवादी, ब्राह्मणवादी, त्याचप्रमाणे सर्व भांडवलदार हे एकत्रित येऊन देशामधले जे खरोखर भूमिपुत्र आहेत, देशामध्ये जे आपल्या न्याय, हक्क, अधिकार यासाठी संघर्ष करतात आणि हे सर्व न्याय, हक्क, अधिकार हस्तगत करण्यासाठी प्रबोधन करतात, तर त्यांचा हा संघर्ष हा कोणत्याही प्रकारचा आतंकवाद नसून, कोणत्याही प्रकारचा नक्षलवाद नसून, कोणत्याही प्रकारचा दहशतवाद नसून, तर एक प्रकारची चळवळीची दिशा देणारा आणि मानवतावाद शिकवणारा सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे. कारण की सर्व जे काही मानवतावादी महापुरुष आहेत, अगदी बुद्ध महावीरांपासून तर आतापर्यंतचे जेवढे धर्मसंस्थापक झालेले आहेत, या सर्व धर्मसंस्थापकांनी जो मानवतावाद जो शिकवलेला आहे, त्या मानवतावादाचा बीज घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी एक संघर्षाची, संघटित होण्याची आणि नैतिक मूल्य प्रस्थापित करण्याची जी शक्ती आपल्याला दिली आहे, ती शक्ती त्यांनी सर्वप्रथम आपल्याला दिली स्वाभिमानात. स्वाभिमान प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये निर्माण करणे आणि या स्वाभिमानाच्या द्वारेच तुम्ही तुमचे न्याय आणि हक्क हस्तगत करणे, तुम्ही दबलेले आणि पिचलेल्या व्यक्तीला, तुम्ही असे लोक आहात की तुमच्यामध्ये सर्व सामर्थ्य आहे, तुम्ही बुद्ध बनू शकता, तुम्ही सुप्रीम ह्युमन बनू शकता, तुमच्या अंगभूत असणाऱ्या सर्व गुणांचा तुम्ही विकास करू शकता. परंतु ज्या व्यवस्थेने तुम्हाला ग्रासलेलं आहे, ती व्यवस्था तुम्हाला या गोष्टी सुचू देत नाही. तुम्ही सर्व हिप्नोटाईज आहात, तुम्ही सर्व संमोहित आहात. म्हणून वास्तविक जी क्रांती आहे, ही वास्तविक क्रांती करण्याची खूप गरज आहे. नॉट ओनली एक्सटर्नल रिव्होल्यूशन बट इनवर्ड रिव्होल्यूशन ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि इव्होल्यूशन आणि रिव्होल्यूशन या दोन प्रक्रियामध्ये प्रत्येक मनुष्य अडकलेला आहे. म्हणून जे काही आपले डेड इन्स्टिट्यूशन्स आहेत की ज्याच्यामध्ये नवीन विचार नाही, त्याच्यामध्ये नूतनीकरण कोणत्या प्रकारचं नाही, त्या सर्व इन्स्टिट्यूशनमध्ये आज सर्व कब्जा इथल्या भांडवलदारांनी
इथल्या सत्ता संपन्न असणाऱ्या व्यक्तींनी सरंजामशाहीने इथल्या संपूर्ण मनुवादी ब्राह्मणवादी व्यवस्थेने तयार केलेला. आणि यातून आपल्याला जर पुढे जायचं असेल, आपले न्याय हक्क अधिकारच आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असेल, हे अगदी जे कोणी शोषित वंचित दलित पीडित जे कोणी डाऊन ट्रोडंट आहेत, अगदी आदिवासी शेतमजूर सर्वांपासून जे कोणी मनुष्य आहे, या सर्व मनुष्याने या सर्व न्याय आणि हक्क अधिकार जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असेल तर त्यासाठीचा जो संघर्ष आहे तो संघर्ष सतत चालू ठेवणे खूप आवश्यक आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं रानडे गांधी आणि जीना यांच्याविषयी जे भाषण त्यांनी या ठिकाणी गोखले या ठिकाणी दिलेलं आहे, त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक संस्था, प्रत्येक ऑर्गनायझेशन, प्रत्येक दल, प्रत्येक युनिटी यामध्ये अशी वेळ येऊन जाते की त्यांचा विकास होत नाही. ते फक्त आपल्या विचाराच्या संघर्षामध्ये सैद्धांतिक गोष्टीमध्ये अडकून जातात. त्यांच्यापुढे कोणते स्वप्न नसतात, त्यांच्याकडे कोणती जीवनाची नवी दिशा नसते. उलट भूतकाळ जो आहे त्या भूतकाळाला, इतिहासाला वारंवार ते बोलत असतात. जितका ते इतिहास बोलतात, जितकं ते पास्टशी कनेक्टेड असतात, तितक्यात त्यांच्या जीवनामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी घडत नाही. ना की तरुणांची कोणती तशी स्वप्न असतात, ना की वयस्कर लोकांची तशी कोणती स्वप्न असतात. फक्त विचार आणि विचार साधणे, पास्ट इतिहासाला सातत्याने इतिहास सांगणे, यातून नवीन माणसाचं मन तयार होतं, नवीन विचाराची त्याच्यामध्ये बीज उत्पन्न होत नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात, अशा समाजाची, अशा लोकांची अवस्था अशी होते ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती रिटायर्ड होतो आणि रिटायर्ड झाल्यानंतर तो व्यक्ती आपल्या मरणाची वाट खुर्चीमध्ये बसून पाहतो, तशाच प्रकारे तिथल्या लोकांची अवस्था होत असते. हे जे बाबासाहेबांचं जे वाक्य आहे यावरती आपण जास्त गांभीर्याने विचार करणे खूप आवश्यक आहे. तर ते रुझवेल्ट याचं कोटेशन आहे जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि हे कोटेशन सांगत असताना नवीन विचाराची कास कशी आपल्याला पकडता येईल, नवीन क्रांती आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने निर्माण करता येईल, हे आपण प्रामुख्याने पाहणे खूप गरजेचं आहे. कारण की आज भारतात सगळ्यात जास्त ॲट्रॉसिटीच्या केस आहेत. आज भारताची जी मानसिकता आहे ही भले कायदेशीरदृष्ट्या जातीवाद संपला अशा प्रकारची आहे, परंतु मानसिकदृष्ट्या मात्र जातीयता आजही तिथेच आहे. आजही ही जातीचा कलह जो आहे हा सतत चालू आहे. बाबासाहेबांच्या चळवळीचं, महात्मा फुलेंच्या चळवळीचं जर प्रमुख उद्दिष्ट कोणतं होतं तर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीयतेतून मुक्तता हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट होतं. आणि जातीयतेतून मुक्तता कशी साध्य करता येईल यासाठी भारतीय संविधान, लोकशाही याचा बचाव करणे, याला सुरक्षित करणे, याला संवर्धित करणे आणि भारतीय संविधानाची जागृती ही आपल्यामध्ये निर्माण करणे ही फार मोठी गोष्ट आज आपल्याला साकारणे गरजेचं आहे. कारण इथे लोकशाहीचं अवमूल्यन होत आहे. इथे लोकशाहीच्या नावाने अनेक गोष्टी घडत आहेत. मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मजुरांचे प्रश्न असतील, छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे प्रश्न असतील, ज्यांची जनगणना अजून जातीमध्ये झालेली नाही आहे, ज्यांची जनगणना अजून मनुष्य म्हणून झालेली नाही आहे, अशा लोकांचे प्रश्न असतील, जिथे कोणत्याही प्रकारची संवेदनशीलता नाही आहे. आणि हे सर्व प्रश्न घेऊन या प्रश्नाची उकल करत असताना बाबासाहेब आंबेडकर
महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज यांनी जे एक समतावादी मानवतावादी जे विचार सांगितलेले आहेत, ते विचार खऱ्या अर्थाने त्याची एक जागृती, त्याची चळवळ ही आपल्यामध्ये होणे खूप गरजेचं आहे. कारण की अनेक लोकांना अनेक गोष्टी माहिती आहेत, परंतु माहिती असणे वेगळी गोष्ट आहे आणि त्याच्यावरती ॲक्शन असणे वेगळी गोष्ट आहे. ॲक्शन आणि रिॲक्शन हा सातत्याने होणाऱ्या क्रिया आहेत. परंतु ॲक्शन कधी निर्माण होते? ज्यावेळेस तुम्हाला ते परिपूर्ण विचार, म्हणजे तुमच्यातली जी संवेदनशीलता आहे, ही संवेदनशीलता जोपर्यंत खऱ्या अर्थाने तुमच्यामध्ये निर्माण होत नाही, तोपर्यंत तुमच्यातून कोणत्याही प्रकारची कृती निर्माण होऊ शकते. पण ही कृती करणे खूप गरजेचं आहे. आणि ही कृती झाली तर खऱ्या अर्थाने आज ज्यासाठी आपण परिषद या ठिकाणी भरवली, ज्या अर्थाने आपण सर्व एकत्रित आहोत आणि लोकशाहीचे मूल्य रुजवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, तर ते खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या जीवनामध्ये पादाक्रांत करता येईल. म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल या ठिकाणी मी सांगत असताना स्वाभिमान, जातीयतेतून मुक्तता, एज्युकेशन, शिक्षण. शिक्षण कोणत्या प्रकारचे शिक्षण? जे शिक्षण आपण आज घेत आहोत त्या शिक्षणामध्ये खरंच क्वालिटी आहे का? त्या शिक्षणातून तुम्ही काय शिकत आहात? त्या शिक्षणामध्ये केवळ युद्धाचा जास्त इतिहास, ज्या शिक्षणामध्ये मानवतेचा इतिहास कमी आहे, ज्या शिक्षणामध्ये जे काही जुन्या काळामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत त्यालाच आपण रिपिटेटिव्ह आपण त्याचं एक रिपिटेशन करत आहोत. त्याच्यामध्ये नाविन्यता नाही आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची संवेदनशीलता आणि प्रज्ञा व्यक्तीच्या मनात निर्माण होईल अशी अवस्था नाही आहे. म्हणून बाबासाहेब ज्या शिक्षणाची गोष्ट करतात ते शिक्षण सामाजिक शिक्षण आहे, नैतिक शिक्षण आहे. ते शिक्षण मनुष्याचा समृद्ध विकास करणारं शिक्षण आहे. आणि जे बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये, जे बाबासाहेबांनी परदेशात जाऊन जे शिक्षण घेतलं आणि ज्या अनेक विज्ञान शाखांचा अभ्यास केला, त्या आधारेच ती सूक्ष्म बुद्धी, ते सूक्ष्म विचार त्यांना प्राप्त झाले आणि त्यातूनच त्यांनी खऱ्या अर्थाने एक प्रकारची नवी क्रांतीची दिशा आपल्याला दिली. आणि म्हणून हे उद्दिष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. राजकीय सत्ता देखील त्यासाठी खूप महत्त्वपूर्ण घटक आहे. राजकीय सत्ता सोडून जर आपण अनेक गोष्टी करत असेल तर आपण पुन्हा त्याच व्यूहचक्रामध्ये अडकून जातो. तर राजकीय सत्ता आणि राजकारणातून देखील एक नवक्रांती घडणे खूप आवश्यक आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस घटना या भारताला देत असताना त्यांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की स्वातंत्र्य आनंदाची बाब आहे, याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्या फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत, याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवरती दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कोणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे. काळ वेगाने बदलत आहे. आपले लोक सुद्धा नवीन नवीन विचार प्रणालीचा मागोवा घेत आहे. लोकांच्या राज्यांचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाही. ज्या संविधानात आपण लोकांकरिता निवडलेले शासन या तत्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा आज एकमात्र मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहिती. हे बाबासाहेबांचे शब्द आहे. जर खरंच लोकशाहीचं संवर्धन आपल्याला करायचं असेल, आपल्याला स्वतःला संरक्षित करायचं असेल तर आपल्याला
आपण कोणतं राज्य निवडून देतो, कोणती सत्ता आपल्यावरती असते, कोणत्या विचाराची सत्ता आपल्याला मिळत असते आणि त्या विचाराचा जो फोर्स जो आहे त्या फोर्सच्या आधारे आपण ज्या पद्धतीने आपल्या जीवनात जे नियमन करत असतो, जीवन व्यतीत करत असतो ते पाहणे आणि त्याचं ऑब्झर्वेशन करणे आणि त्या पद्धतीने राजकीय सत्तेमध्ये कोण लोक येतात आणि कोण लोक येत नाहीत, कोणत्या विचारधारेची लोक येतात आणि कोण लोक सत्तेवरती असतात, कोण आपले मालक बनलेले असतात. खरं तर लोकशाहीचा जो गुण आहे मालक नाही तर सेवक बनणे. परंतु आज देशातली जी स्थिती आहे ही एक मालक या स्वरूपामध्ये आहे. आज देशाची स्थिती लोकशाहीच्या अंतर्गत डिक्टेटरशिपची स्थिती आहे आणि मग या लोकशाहीला जर आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला त्या प्रकारची दृष्टी येणे, त्या प्रकारची प्रज्ञा येणे, त्या प्रकारचं ज्ञान आपल्यामध्ये विकसित होणे खूप गरजेचं आहे. अन्यथा कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. कारण की विचार आणि विचार तुम्ही किती ऐकाल तर त्या विचाराची कोणतीच कृती, कोणतंच ॲक्शन जर आपल्यामध्ये नसेल तर राजकीय गणितांच्या आधारे आपल्यामध्ये अशा प्रकारचं स्थैर्य निर्माण न करता जी गडबड होते आणि या गडबडीतून आज आपण पाहिलेले की भीमा कोरेगावला झालेली दंगल असेल किंवा अशा अनेक दंगली, काल परवा झालेली जी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती झालेली दंगल असेल, या सर्व दंगली घडल्या जातात. तुमचे विषय आहे त्याच ठिकाणी जातात आणि आहे त्याच ठिकाणी राहिल्यामुळे पुन्हा तेच विचार मांडतो, त्याच गोष्टी घडतात, परंतु त्यातून नवीनता निर्माण होत नाही. म्हणून ती नाविन्यता निर्माण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एका विचाराने, एका अंतरित मनावस्थेने एकत्रित येणे आणि योग्य दिशेला लोकांना घेऊन जाणे, योग्य प्रकारे लोकांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याला प्रस्थापित करण्याची खूप गरज आहे. कारण की धर्म जरी म्हटला, रिलिजन जरी म्हटलं तर रिलिजनमध्ये देखील एक वेगळ्या प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कारण की जो धर्माचा जो विषय आहे, बौद्ध धर्म जो आहे, या बौद्ध धर्माची बाबासाहेबांनी दीक्षा घेत असताना त्याची जी काही सामाजिक बाजू आहे, त्याची जी नैतिक बाजू आहे, सदाचरणाची बाजू आहे, ती देखील बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेली आहे. भिक्खू शुड बी वॉरियर असं ते म्हणतात. पण ते कोणत्या प्रकारचे वॉरियर? ते काही शस्त्र घेऊन लढणारे वॉरियर नाही, ते विचारांचे वॉरियर असले पाहिजे. आणि सामाजिकता, कोणत्या प्रकारची स्लेव्हरी, कोणत्या प्रकारचं डिक्टेटरशिप हे कुणी कुणावरती करता कामा नये, एका धर्माने दुसऱ्या धर्मावरती करता कामा नये आणि एक प्रकारची समता ही त्यांच्यामध्ये कशा प्रकारची निर्माण व्हावी यासाठी बाबासाहेबांनी परिपूर्णरित्या बुद्धिझमची जी डायलेक्टिक मटेरियलिझमची थेअरी आहे ती थेअरी देखील त्या ठिकाणी मांडली आहे. जे द्वंद्वात्मक भौतिकवाद आहे हा बुद्ध आणि धम्मामध्ये बाबासाहेबांनी निषेध केलेला आहे की भगवान बुद्ध स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या गोष्टीची उकल करून देतात का? की भगवान बुद्ध पाश्चिमात्य देशातून आलेलं जे तत्त्वज्ञान, मार्क्सवादाचं जे तत्त्वज्ञान येतं त्याला उत्तर देऊ शकतात का? किंवा नक्की त्याच्यामध्ये काय मर्म आहे या संदर्भातलं विवेचन ते बुद्ध आणि धम्मामध्ये केलेलं आहे. इतकंच नाही तर थिसेस, अँटीथिसेस, त्याचप्रमाणे सिंथिसिस जी काय हिगलची डायलेक्टिक आयडियलिझमची थिअरी जी आहे, म्हणजे मनुष्य बुद्ध बनू शकतो, मनुष्य सुप्रीम ह्युमन बनू शकतो आणि त्याच्यात जी क्वालिटी तयार होते तीच क्वालिटी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करू शकतो. म्हणजे एकतर मनुष्याचा जो अंतर्गत विकास आहे, अंतर्गामी विकास आहे ती बुद्ध अवस्था आहे आणि एक तर मनुष्याचा बहिर्गामी जो विकास आहे ती व्यक्तीची सामाजिक अवस्था आहे. या दोन्हींचा समन्वय साधणे आणि आपलं जीवन त्या पद्धतीने अंकुरित करणे हे खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने एखादं झाड वरती जितकं वाढतं त्याच पद्धतीने ते झाडाच्या मुळात देखील तितक्याच खोल गेलेलं असतं. कोणतेही झाड हे अंतर्गत मूळ त्याचं खोल गेल्याशिवाय त्याची परिपक्वता, त्याची सिद्धता होत नसते. आणि म्हणून बुद्ध धम्माचा अभ्यास करत असताना आणि बुद्ध धम्माचा जो प्रॅक्टिकल ॲप्रोच जो आहे तो प्रॅक्टिकल अप्रोच अंतर्गामी,
बहिर्गामी अशा दोन्ही स्वरूपांचा विकास करणे खूप आवश्यक आहे. जोपर्यंत हा विकास तुम्ही साध्य करत नाही तोपर्यंत जे हल्ले त्याच्यावरती होत आहेत, म्हणजे अयोध्येचा जर प्रश्न तुम्ही जर पाहिला तर अयोध्या या ठिकाणी राम मंदिर बांधण्याची जी प्रक्रिया देशामध्ये चाललेली आहे, या देशातील किती नागरिकांचं मत आहे की त्या ठिकाणी राम मंदिर होतं. त्या ठिकाणी जे उत्खनन केलेलं आहे त्या उत्खननामध्ये सगळं बुद्ध धर्माच्या वास्तुशिल्प, त्यातील कलाकृती अशा गोष्टी त्या ठिकाणी सापडतात. जे बेसिक त्याचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व अयोध्या एक प्रकारची बुद्धभूमी होती अशा प्रकारचं आहे. परंतु जो काही गव्हर्नमेंटचा जो फोर्स आहे तो गव्हर्नमेंटचा फोर्स त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याचा आहे. हा घाला फक्त मंदिराशी म्हणजे स्ट्रक्चरशी संबंधित नसला विचाराचा घाला आहे. आणि अशा प्रकारचे विचार जे तुमच्यावरती फोर्सफुली जे फेकण्यात येतात, ज्याने तुम्ही हिप्नोटाईज होता, ज्याने तुम्ही फक्त ते ऐकल्यानंतर रिॲक्ट होता, रिॲक्शन देऊ शकता, पण प्रॅक्टिकली तशा प्रकारची मुवमेंट कोणती उभी राहत नाही. ती मुवमेंट उभी करण्यासाठी आणि समग्ररित्या जे काही तुमच्यावरती हल्ले होत आहेत ते हल्ले नष्ट करण्यासाठी आज जर UP बिहार या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार होणाऱ्या घटना त्या ठिकाणीच घडतात. महाराष्ट्रातही घडतात. काही व्हॉट्सअपमुळं, फेसबुकमुळं, सोशल मीडियामुळे आपल्यासमोर येतात. किती लोक संवेदनशील होतात त्यात, किती घटना मॅनेज होतात, कितीतरी घटना ज्या आहेत त्याची निकालच आज लागलेली नाही. आज एक हेडलाईनची सारखी घडलेली घटना आजही त्याचा पूर्णपणे निकाल लागलेला नाही. म्हणजे जे काही पोस्टपोनमेंट जे आहे, ज्या केसेस पेंडिंग आहेत त्याचा न्यायच होत नाही. आणि समाजाची जी समग्रता आहे, समाजाची जी कलेक्टिव्ह सायकोलॉजी जी आहे ती कलेक्टिव्ह सायकोलॉजी तशा प्रकारची निर्मित झालेली नाही. ही कलेक्टिव्ह सायकोलॉजी जोपर्यंत त्या पद्धतीने निर्मित होत नाही, जी एकसंघ होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्हाला न्याय प्राप्त होणार नाही. म्हणून तुम्हाला जर न्याय प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्ही कोण आहात, तुमची आयडेंटिटी काय आहे तुमची अस्मिता, कशासाठी तुम्ही जीवन जगत आहात. फक्त श्रम करणे आणि 3 वेळेचं अन्न ग्रहण करणे आणि घरामध्ये आराम करणे इतकं जीवन नाही. आज असंख्य लोक फक्त कामच करतात, त्यांचं पूर्ण लाईफ फक्त श्रम करण्यात चाललंय. गांधींनी श्रमाला जो आदर दिलेला आहे की श्रम केलं पाहिजे, जो आदर भारतामध्ये श्रम करण्याला प्राप्त झालेला आहे तितका आदर जो आहे हा पाश्चिमात्य देशामध्ये नाही प्राप्त झाला. पाश्चिमात्य देशामध्ये जी विचाराची प्रक्रिया जी निर्माण झाली ती श्रम केल्यानंतर आलेल्या रिलॅक्सेशनमधून झालेली आहे. श्रमाच्या नंतर जे रिलॅक्सेशन आहे, जी विश्रांती आहे, त्यातून नवीन नूतन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सर्व कला, सर्व संगीत हे त्यातून निर्मित झालं. परंतु आज जर आपण जर पाहिलं तर या प्रकारे आपल्याला श्रम आणि श्रमाच्या नंतर श्रमाचे जे काही प्रकार बनलेले आहे त्यातून जे आपलं जीवन फक्त त्यापुरतंच मर्यादित होतं. तर नवीन विचार, नवीन व्यवस्था आणि जे काही आपण अनेक प्रकारच्या ज्या हिप्नोटाईज मुवमेंटमध्ये आहोत त्यातून आपण बाहेर पडून आपण नवीन क्रांती दिशा आपल्यामध्ये निर्माण करणे खूप गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने क्रांती या ठिकाणी होऊ शकेल. तरच खऱ्या अर्थाने ही जी एल्गार परिषद जी आहे ही एल्गार परिषद भारतामध्ये एक नवी क्रांतीची बीज निर्मित करू शकते. जर त्या प्रकारचं आंदोलन, त्या प्रकारची एक आंदोलित मनोवस्था आपल्यामध्ये निर्माण झाली तर निश्चितपणे जीवन जे आहे एका योग्य दिशेला जाऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात. एक गोष्ट या ठिकाणी सांगतो आणि त्यानंतर थांबतो. एक फार मोठा एक धनुर्धारी होता. तो इतका धनुर्धारी
त्याच्या राज्यामध्ये निष्णात होता की राजाने त्याला पदवी देऊन टाकली, याच्या पलीकडे कोणी धनुर्धारी नाही. परंतु एका गावामध्ये तो प्रवास करत असताना त्या धनुर्धारीला असं दिसलं की गावातील प्रत्येक झाडावरती कोणीतरी अचूक बाण मारलेले. त्या गावातील घरांच्या भिंतीवरती अचूक बाण मारलेले आहेत. जिकडे तिकडे त्याने पाहिलं की बाण त्याचे अचूक होते सगळे. तो निष्णात जो धनुर्धारी होता त्याने लोकांना विचारलं की बाण कुणी मारले. तर लोकांनी सांगितलं की आहे एक धनुष्यविद्येमध्ये पारंगत व्यक्ती आहे, त्याने मारले. तर तो धनुर्धारी म्हटला की मला त्याला भेटायचं. गावातील लोक म्हटले की तुम्ही त्याला भेटू नका, कारण की तो थोडा डोक्यामध्ये वेडा आहे. तर धनुर्धारी असं म्हटला की इतके अचूक बाण मारलेले आहेत तर तो डोक्यात वेडा कसा असू शकेल. तर गावातील लोक असं म्हटले बाण त्याचे अचूक आहेत, कारण बाण मारल्यानंतर तो सर्कल करतो, बाण मारल्यानंतर तो वर्तुळ करतो. आपल्या सगळ्यांचे बाण अचूक आहेत, कदाचित वर्तुळ आपण करत नाही. वर्तुळ जोपर्यंत त्याच्यावरती निर्माण होत नाही तोपर्यंत बाणाची दिशा ही अचूक राहते. म्हणून बाणाची दिशा अचूक राहण्यासाठी आपल्यामध्ये त्या प्रकारची योग्य निष्णात अवस्था, योग्य बोध आपल्यामध्ये येणे खूप गरजेचं आहे. तर तो तुमच्यामध्ये निर्माण झाला तर निश्चितपणे आपल्याला या सर्व मनोमादी व्यवस्थेतून बाहेर पडून जो सामाजिक न्याय आपल्याला प्रस्थापित करायचा आहे, मग धर्म असेल, समाज असेल, अनेक जाती जमाती असतील, अनेक प्रकारचे आदिवासी लोक असतील किंवा जे वंचित आहेत, भटके आहेत, अशा प्रकारच्या जाती जमाती असतील, जे कोणी मनुष्य आहे त्या सर्वांना सामाजिक समता, सामाजिक न्याय, बंधुता, मैत्री या गोष्टी त्यांच्यामध्ये निर्माण होणे हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठीचा संघर्ष जो आहे तो संघर्ष आपण या ठिकाणी करतो, त्याचंच ते प्रबोधन आहे. तर हीच एक आशा करतो या अंगार परिषदेतून आपल्यामध्ये नवीन क्रांतीची मूल्य प्रस्थापित व्हावी आणि आपण त्या दृष्टिकोनातून पुढे प्रवास करावा. जय भीम, नमो बुद्धाय.